खासदार संजय राऊत यांनी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात टीकास्त्र डागलेलं आहे। नवनिर्वाचित महापौरांनी मुंबई सुरक्षित ठेवायची आहे असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यावर संजय राऊत आता टीका करतायत। जर महापौरांना मुंबई सुरक्षित वाटत नसेल तर ते मुख्यमंत्री गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे असं यावर राऊतांचं म्हणणं आहे। काल उपस्थित होते महापालिकेमध्ये, गृहमंत्री, त्यांची जबाबदारी आहे मुंबई सुरक्षित ठेवणं आणि करणं आणि महिलांना सुरक्षा देणं। हे का महापौरांचं काम आहे का? याचा अर्थ त्यांचं संपूर्ण गृह खातं मुंबईला सुरक्षित करण्यात, मुंबईच्या महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी आहे आणि त्याच्याबद्दल मुंबईच्या महापौरांनी गृहमंत्र्याच्या दालनाबाहेर जाऊन ठाण मांडलं पाहिजे। नीट धोतर नेसता येत नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये राऊत म्हणतायत आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर निशाणा देखील साधतायत। नहीं, वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है। जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर है। तो मुंबई में मेरे छोटे भाई हैं और अच्छे खड़क नेता है। मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसके कर्मभूमि में हो, तो उससे डरने की कोई आवश्यकता नहीं। त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःचं। जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतो आम्हाला मोदीला घाबरू नका। मोदीला कोण घाबरते? काल राहुल गांधीने सांगितले ना, डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही नरेंद्र मोदीचे आणि अमित शहाच्या। गांधींचं भाषण सुरू असताना प्रधानमंत्री आणि अमित शहाने पार्लमेंटमधून पलायन केलं, ते आम्हाला सांगतात भीती। तर केवळ ठाकरेंच्या शिवसेनेनंच भगतसिंग कोश्यारी यांचा समाचार घेतला असं नाहीये, तर मनसेचे संदीप देशपांडे सुद्धा कोश्यारी म्हणजे ड वर्गातला माणूस असं म्हणत टीका करतायत। भगतसिंग यांचं नाव हे या माणसाला देणं म्हणजेच अपमान आहे असं देशपांडेंचं म्हणणं आहे। मला असं वाटतं आज जर भगतसिंग असते त्या कोश्यारीनं खूप चोपला असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून। इतका ड दर्जाचा हा माणूस आहे। खरं तर त्यांचं नावच भगतसिंग ठेवलं नाही पाहिजे, कारण ज्या भगतसिंगांनी देशासाठी शहीदत्व पत्करलं त्या भगतसिंगांचं नाव या माणसाला देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे। त्यामुळे पहिलं त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।